नमस्कार, श्री स्वामी समर्थ. उत्कर्ष ज्योतिष चॅनलमध्ये आपल्या सगळ्यांचे स्वागत आहे. 16 ऑक्टोबर 2024 रोजी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाणार आहे आणि या पौर्णिमा तिथीला प्रारंभ रात्री 8:41 होणार असून गुरुवारी म्हणजे 17 ऑक्टोबर 2024ला दुपारी 4:56 पौर्णिमा असणार आहे. म्हणूनच कोजागिरी पौर्णिमेचा शुभ मुहूर्त जो असणार आहे तो 16 ऑक्टोबर रोजी रात्री 12:30 पासून ते 12:39 अशा 9 मिनिटाच्या कालावधीत आपण आपल्या घरात इंद्र, चंद्र, लक्ष्मी आणि कुबेर यांचे पूजन करणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेला पूजाविधी कसा करावा, कुठली स्तोत्र मंत्र म्हणावीत, पूजन कसे करावे, पूजन कधी करावे, केव्हा करावे, या संपूर्ण गोष्टींची माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे. कोजागिरी पौर्णिमेची जी पूजा केली जाणार आहे ती 16 ऑक्टोबरला रात्री 12:30 ते 12:39 9 मिनिटांच्या कालावधीमध्ये केली जाणार आहे. पौर्णिमा तिथी ही लक्ष्मी आणि नारायण यांना समर्पित असून या दिवशी जे काही सत्यनारायण पूजन केले जाते, मग ते पूजन तुम्ही दर महिन्याच्या पौर्णिमेला करत असाल तर असे हे सत्यनारायण पूजाविधी जो आपण प्रदोष काळात करत असतो ती सत्यनारायण पूजा आपल्याला करायची आहे गुरुवारी 17 ऑक्टोबर 2024 रोजी संध्याकाळी प्रदोष काळातच. मग अनायासे आपल्या मनात असा प्रश्न येऊ शकतो की पौर्णिमा बुधवारी रात्री 8:41 सुरू झाली आणि गुरुवारी 4:56 समाप्त झाली, तरी देखील गुरुवारी आपण सत्यनारायणाचे पूजन हे प्रदोष काळातच करायचे आहे. मुहूर्त शास्त्रानुसार उगवत्या सूर्याची जी तिथी असते ती तिथी संपूर्ण दिवसभरासाठी असल्याचे म्हटले जाते आणि याच नियमानुसार सूर्यव्यापिनी पौर्णिमा ही गुरुवार दिनांक 17 ऑक्टोबर रोजी असल्यामुळे आपण जी सत्यनारायणाची पूजा करणार आहोत गुरुवारी 17 ऑक्टोबरला संध्याकाळी प्रदोष काळात करावी. घरच्या घरी दर पौर्णिमेला सत्यनारायण पूजन कसं करावं याची संपूर्ण माहिती असलेला एक व्हिडिओ आपल्या चॅनलवर उपलब्ध आहे, त्याचाही तुम्ही लाभ घेऊ शकतात. कोजागिरी पौर्णिमेचे पूजन मात्र बुधवार दिनांक 16 ऑक्टोबर रोजी रात्री जागरण करून करायचे आहे आणि माता लक्ष्मीची सेवा आपल्याला करायची आहे. पौर्णिमेचा जो उपवास आहे तो उपवास गुरुवारी 17 ऑक्टोबरला करायचा आहे आणि त्यासोबतच जर तुम्ही दर पौर्णिमेला दुर्गा सप्तशतीच्या पाठाचे वाचन करत असाल तर ते देखील तुम्ही परवाकडे गुरुवारी 17 ऑक्टोबरला करायचं आहे. आधीच्या व्हिडिओमध्ये ज्या काही रात्री 12 ते 12:30 या काळात करायच्या सेवा सांगितल्या, त्या सेवांसोबत आणखी कुठली सेवा आहे का जे आपण करू शकतो? तर पौर्णिमा तिथी ही माता लक्ष्मी सोबतच भगवान नारायण यांनाही समर्पित असल्याने तुम्ही जे काही सत्यनारायणाचे व्रत करतात ते फलद्रूप होत असतं आणि ऋणमुक्ती होण्यासाठी फायदा होतो. मात्र सत्यनारायण पूजा फक्त करण्यापेक्षा त्यांच्यासोबत तुम्ही जर महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे ठराविक संख्येत पाठ केले आणि त्यासोबत विष्णू सहस्रनाम स्तोत्र पठण केले तर तुम्हाला तुमच्या डोक्यावर कितीही कर्ज असलं तरी त्यातून बाहेर पडण्याचे मार्ग सापडतात. तसेच या कोजागिरी पौर्णिमेच्या रात्री जी काही तुम्ही सेवा माता लक्ष्मीच्या चरणी समर्पित करणार आहात त्यायोगे तुमच्या कुटुंबात सुख शांती नांदते. या दिवशी तुम्ही जे दूध चंद्रप्रकाशात ठेवून देवांना अर्पण करतात आणि त्याचा प्रसाद भक्षण करतात, त्यामुळे तुम्हाला आर्थिक सुखांची जरी प्राप्ती होत असेल तर त्यासोबतच उत्तम आरोग्याची देखील प्राप्ती तुम्हाला होते. या पौर्णिमेच्या रात्री लक्ष्मीचे पूजन केल्यानंतर तुम्ही 5 किंवा 7 पिवळ्या कवड्या घेऊन त्या पिवळ्या रेशमी कपड्यात गुंडाळून त्यांचे पूजन करावे. त्यानंतर श्रीसुक्ताचे आणि महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे पठण करून त्या कवड्या दुसऱ्या दिवशी सकाळी तिजोरीत ठेवाव्यात. त्यामुळे माता लक्ष्मीची तुमच्यावर सदैव कृपा राहते. हनुमानाच्या मंदिरात 4-मुखी दिवा लावावा. पौर्णिमेच्या रात्री हा उपाय करावा, ज्यामुळे तुम्हाला तुमच्या नोकरी आणि व्यवसायात जर काही अडचणी असतील, तुमची प्रगती होता थांबली असेल आणि तुम्हाला व्यवसायाच्या ठिकाणी कुठल्याही प्रकारची नकारात्मकता जाणवत असेल तर ती दूर होण्यासाठी मदत होते आणि तुमची प्रगती साधली जाते. शरद पौर्णिमा ही सगळ्यात मोठी पौर्णिमा मानतात. या दिवशी चंद्र पृथ्वीच्या जवळ असून तो मोठा दिसतो. ज्योतिषशास्त्रानुसार या चंद्राला मनाचा कारक म्हटले जाते आणि म्हणून या व्यक्तींना मानसिक अनारोग्य जाणवत असेल, डिप्रेशन किंवा सतत कुठल्या तरी अनामिक गोष्टींची भीती वाटत असेल तर अशा व्यक्तींनी ज्या वेळेस विष्णू लक्ष्मीचे पूजन केले जाते, लक्ष्मीनारायणांचा शेषशाही फोटो ठेवला जातो पूजेत आणि त्यासोबतच त्यांचे पूजन केले जाते, त्यावेळेस शुद्ध तुपाचा दिवा लावला जातो, ज्यायोगे तुमच्या
मनाची नकारात्मकता दूर होते। तसे पाहता या कोजागिरी पौर्णिमेला फक्त लक्ष्मी प्राप्तीसाठी सेवा न करता सगळ्यात महत्त्वाची सेवा म्हणजे आरोग्य प्राप्तीसाठी केली जाणारी सेवा, ती या दिवशी आवश्यक केली जाते। आणि म्हणूनच रात्री 12:30 पर्यंत आपण ज्या इच्छित सेवा असतील त्या सर्व सेवा पूर्ण करू शकतो। 12:30 वाजेपासून ते 12:39 या 9 मिनिटांच्या कालावधीमध्ये लक्ष्मी, चंद्र, इंद्र आणि कुबेर यांचे पूजन करावे। ज्या योगे तुमच्या कुटुंबात आर्थिक सुबत्तता तर येत राहीलच, त्यासोबतच आरोग्य लक्ष्मीचाही वास तुमच्या घरात कायम राहील। तर मग व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की कळवा। धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।